नमस्कार सर्वांना। 6 जूनला आहे शनी जयंती। तर या दिवशी आपल्याला राशीनुसार काही उपाय करायचे आहे किंवा काही दानही करायचे आहे। तर कुठले दान करायचे आहे या दिवशी, तर हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। प्रत्येक राशीनुसार वेगवेगळे दान आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण प्रत्येक शनिवारी शनिदेवाची उपासना किंवा सेवाही करत असतो, पण शनी जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या किंवा तुम्ही तुमच्या राशीनुसार काही उपाय केले तर हजारो पटीने तुम्हाला त्याचे रिझल्ट हे चांगले मिळणार आहे। जर कोणाला साडेसाती चालू असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला त्रास हा कमी होईल। जर कोणाला शनीची ढैया चालू असेल तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला आराम मिळेल। म्हणजे इतके छान आणि अतिशय सोपे असे उपाय आहे, नक्की करून बघा, त्याचे छान तुम्हाला रिझल्ट नक्कीच मिळतील। तर सुरुवात करते मेष राशीपासून। तर मेष राशीच्या लोकांनी काळ्या रंगाची छत्री दान करायची आहे। एकच छत्री दान करा, पण अतिशय ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान करून बघा आणि थोडीशी त्यांना दक्षिणासुद्धाही द्यायची आहे। त्यानंतर वृषभ राशीच्या लोकांनी चप्पल दान करायची आहे। कुठल्याही रंगाची असू दे किंवा कुठलेही लेदर वगैरे कसली जरी असेल तरी सुद्धा चालेल, फक्त ती पायात घालता आली पाहिजे अशी चप्पल तुम्हाला द्यायची आहे। जर कोणी सिव्हिल इंजिनियरच्या तिथे जे मजदूर लोक असतात तर अशा लोकांना दिली तरी सुद्धा चालेल। तर अशाने काय होईल, तुमचे अडकलेले कामे बनायला सुरुवात होतील। त्यानंतर तुमच्या पैशांचे मार्ग मोकळे होतील। त्यानंतर मिथुन राशीच्या लोकांना एक नारळ घ्यायचा आहे। ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप म्हणत 7 वेळा त्या नारळावर काळा धागा हा गुंढाळायचा आहे आणि त्याला 2.5 गाठ ही बांधायची आहे आणि ते शनी मंदिरामध्ये ठेवून यायचं आहे। हा उपाय तुम्हाला सकाळच्या वेळेत करायचा आहे। या उपायाने लोकांसोबत तुमचे कम्युनिकेशन चांगले होत जातील आणि शनिदेवाची अद्भुत कृपा तुम्हाला बघायला मिळेल। त्यानंतर कर्क राशीच्या लोकांना ढैया चालू आहे, तुमचे कामं बिघडत असतील तर अशा व्यक्तींनी काय करायचं आहे, शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक चौमुखी दिवा लावायचा आहे। त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे आणि ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। त्यानंतर सिंह राशीच्या लोकांसोबत जीवनसाथीबरोबर तुमचे भांडणं होत असेल, तुमचे बिघडलेले कामं पूर्ण होत नसतील, तर अशा वेळेस ह्या लोकांनी 11 निळ्या रंगाचे फूल घ्यायचे आहे आणि ते शनिदेवांच्या चरणी अर्पण करायचे आहे। जर तुम्ही कुठे सिटीमध्ये राहत असाल आणि जर तिथे तुम्हाला शनी मंदिर नसेल तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्हाला जर सापडलं नाही तर ते तुम्ही शिव मंदिरात सुद्धा अर्पण करू शकता। अशाने तुमच्या जीवनसाथीबरोबर तुमचं चांगलं जमेल, तुमची सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील। त्यानंतरची रास म्हणजे कन्या राशीच्या लोकांना शरीरासंबंधित जर काही आजारपण असेल तर त्यापासून मुक्ती होईल। कर्ज असेल तर त्यापासून सुद्धा तुमची मुक्तता होईल। म्हणजेच तुमचा इन्कम सोर्स हा वाढेल। तर त्यांनी काय करायचं आहे, 7 पोळ्या बनवायच्या आहे आणि त्यांना मोहरीचे तेल लावायचे आहे आणि ते कुत्र्यांना खाऊ घालायचे आहे। तर तुम्ही हे शक्यतो सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेस केलं तरी सुद्धा चालेल। तर असं केल्याने तुमचे नक्कीच सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यास सुरुवात होईल। त्यानंतरची रास म्हणजे तूळ राशीच्या लोकांना नोकरी संबंधित काही जर अडचणी येत असेल, तुमची व्यापारामध्ये प्रगती होत नसेल, काही कामामध्ये उशीर होत असेल, डिले होत असेल, तर अशा लोकांनी काळ्या रंगाचे कापड घ्यायचे आहे। 2.5 मीटर कापड घ्या, कॉटनचं घ्या आणि त्याच्यामध्ये एक नारळ व थोडीशी दक्षिणा ठेवायची आहे आणि ते शनी मंदिरात अर्पण करायचं आहे। त्यानंतरची रास वृश्चिक राशीच्या लोकांना बुद्धी तुमची ब्लॉक झाली असं तुम्हाला वाटत असेल, मन चंचल होत असेल, तर अशा लोकांनी चौमुखी दिवा घराच्या उंबरठ्यावर लावायचा आहे। त्याच्यामध्ये मोहरीचे तेल टाकायचे आहे। संध्याकाळच्या वेळेत तुम्हाला हा दिवा आपल्या उंबरठ्यावर लावायचा आहे। शनिदेवांना नमस्कार करायचा आहे व देवासमोर बसून हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे। 1 वेळेस करा किंवा 11 वेळेस केलं तर अतिउत्तम। त्यानंतरची रास म्हणजे धनुराशीच्या लोकांना
नवीन काम सुरुवात करायची आहे, पण त्या सुरुवात करायला मुहूर्त लागत नाही. काही लोक शिफ्टिंगचा विचार करत आहे, पण त्यांची शिफ्टिंगसुद्धा होत नाही, एकटेपणा वाटत आहे. तर अशा लोकांनी हा उपाय नक्की करून बघा. तर काळे चणे, ज्याला आपण अख्खे हरभरे ज्याला म्हणतो, तर ते घ्यायचे आहे. ते रात्री भिजू घालायचे आहे आणि त्याला मोहरीच्या तेलामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे. हे जर लोखंडाच्या कढईत केलं तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर तुम्ही चण्याची क्वांटिटी कितीसुद्धा घेऊ शकता. आणि त्यानंतर हे चणे तुम्हाला गरजू व्यक्तींना वाटायचे आहे आणि त्यांना थोडी थोडी दक्षिणासुद्धा द्यायची आहे. शनी मंदिराच्या बाहेर बघा लोक बसलेले असतात, त्यांना वाटलं तरीसुद्धा चालेल. या उपायाने तुमच्यावर शनिदेवाची डायरेक्ट कृपा होईल आणि तुमचे बिघडलेले सर्व कामे पूर्ण होतील. खूप सोपा आणि खूप सुंदर उपाय आहे, नक्की करून बघा. जी तुमची युनिवर्सपासून जी तुमच्यापर्यंत शनिदेवाची जी कृपा होत नाही आहे, तर ती डायरेक्ट तुमच्यावर कृपा ह्या उपायाने नक्की होईल. त्यानंतरची रास म्हणजे मकर रास. तर तुमच्यावर धनकृपा होणार आहे, पण त्याच्यासाठी हा एक उपाय नक्की करून बघा. तर उडदाची काळी डाळ, त्यानंतर काळे तीळ 1200 ग्रॅम तुम्हाला घ्यायचे आहे आणि 2.5 मीटरचा काळा कपडा घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य त्याच्यामध्ये ठेवायचे आणि शनी मंदिरात ते अर्पण करायचं आहे. आणि चौमुखी दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. त्यानंतरची रास कुंभरास. कुंभराशीच्या लोक कामामध्ये स्लो झाले असेल तर अशांनी काय करायचं आहे, मजदूर लोकांना तेलकट गोष्टी म्हणजे वडापाव, समोसा अशा ज्या गोष्टी आहे, तर त्या तुम्हाला मजदूर लोकांना वाटायच्या आहे. असं केल्याने तुमचा कामाचा स्पीडही वाढेल, आळसही निघून जाईल आणि तुमचे सर्व कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. त्यानंतरची रास म्हणजे मीन रास. मीन राशीच्या लोकांनी काय करावे असं त्यांना सुचत नाही, त्यांचा खर्च वाढलेला आहे. तर अशांनी हा उपाय नक्की करायचा आहे. शनी मंदिरात जाऊन तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाखाली एकमुखी 11 दिवे तुम्हाला लावायचे आहे. मोहरीच्या तेलाचे दिवे लावायचे आहे आणि ओम शन शनेश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. धन, समृद्धी, आरोग्य या सर्वांसाठी हा अतिशय सोपा आणि अद्भुत उपाय आहे. आणि सर्व राशीच्या लोकांनी 11 वेळेस हनुमान चालिसाचं पठण शनी जयंतीच्या दिवशी करायचं आहे. शनिदेवाची कृपा आपल्यावर असणं खूप गरजेचं असतं, नाहीतर आपले 99% कामं होता आणि 1% आपलं काम हे अडत असतं. शनिदेवता ही न्याय देवता आहे. आपलं जसं कर्म असेल तसं आपल्याला फळ हे देत असते. म्हणून कर्म चांगले ठेवा, त्याचं फळही तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल. शनिदेवांना घाबरून न जाता हे अतिशय साधे आणि सोपे उपाय करून बघा, नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. या वस्तू दान केल्याने, उपाय केल्याने नक्कीच तुम्हाला नवनवीन रस्ते मिळतील. तुमचे जे काही कामं अडलेले असेल ते नक्कीच मार्गी लागायला सुरुवात होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.